जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर विनापरवाना रॅली काढून दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार भोवऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर भोवऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे याने आपल्या साथीदारांसह नागापूर ते एमआयडीसी परिसरात विनापरवाना मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी, आरडाओरडा करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात भोवऱ्या हा नगर तालुका पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याचे समोर आले. न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर त्याने धीरज उर्फ जॉकी अवारे, सुजल उर्फ गोठ्या भाकरे, चेतन उर्फ भैया सरोदे, यश सिरसाट, निकेश कळकुंबे, गणेश काळे यांच्यासह इतर 10 ते 15 साथीदारांसोबत ही मिरवणूक काढल्याचे निष्पन्न झाले. सरकारी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना रॅली काढणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपी भोवऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे याला अटक केली आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मी विठ्ठल उर्फ भोवऱ्या नवनाथ काळे, राहणार बोलेगाव फाटा, अहिल्यानगर. काल मी जामिनावर सुटलो. सब जेल बाहेर मी माझ्या मित्रांसोबत रील बनवली होती गुन्हेगारीची. त्यात ती दहशत निर्माण होईन अशी रील होती. तर मला एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बोलून थोरात साहेब यांनी चांगली समज दिली आहे. यापुढं अशी मी रील बनवणार नाही, तुम्ही पण बनवू नका.